कुंभनगरी नाशिक देशभरातनं लाखो भाविक या ठिकाणी येतात, श्रद्धा व्यक्त करतात, देवधर्मावरती विश्वास ठेवतात। पण याच श्रद्धेचा गैरफायदा घेत जर कोणी पैशांची लूट करत असेल तर भविष्य, ग्रहदशा, आर्थिक संकट दूर करण्याचा आमिष आणि थेट लाखोंचा गंडा। नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे। बघूयात नाशिकमध्ये काय घडलंय। ज्योतिष आणि शेअर बाजार यांच्यात असा काही अर्थार्थी संबंध असेल असं कुणालाही वाटणार नाही, पण दोन्हीकडून चांगल्या परताव्याची आशा सगळ्यांना असते आणि याच आशेचा गैरफायदा घेणारे देखील दोन्हीकडे असतात। पण नाशकात एका बहादरानं भविष्य आणि शेअर बाजाराची सांगड घालत फसवणूक केली आहे। हा भामटा ऑनलाईन मीटिंग्स, प्रत्यक्ष भेटी आणि गोड बोलून विश्वास निर्माण करायचा आणि मग पैसे उकळायचा। संशयित सचिन देशमुखनं भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं एका 48 वर्षीय किराणा दुकानदाराला शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचं स्वप्न दाखवलं। त्याच्याकडून तब्बल 73 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या काळात वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरायला लावले गेले। देशमुख स्वतःला माजी कमांडो म्हणून घेत होता। कुंडली पाहून आर्थिक संकटातून बाहेर काढतो, पैसे डबल करून देतो असा दावा करत त्यानं अनेकांना जाळ्यात ओढल्याचा संशय आहे। आतापर्यंत 15 ते 20 गुंतवणूकदार आलेले आहेत। फिर्यादीसहित त्यांची एकूण अमाऊंट कोटीच्या वर गेलेली आहे आतापर्यंत। ओके, या संदर्भात आता आपला तपास कसा सुरू आहे नेमका? आम्ही त्याच्या ऑफिसचा घटनास्थळ पंचनामा केलेला आहे। ऑफिसमधून बरेचसे लॅपटॉप आणि डॉक्युमेंट्स जप्त केलेले आहेत। ऑफिस पण सीज केलेलं आहे आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्याच्या नावावर, त्याच्या नातेवाईकांच्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी पण ती माहिती प्राप्त होताच सीज करत आहोत। फसवणूक झालेल्यांचा आणि रकमेचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातीये। संशयित सध्या फरार आहे। कुंभनगरीतील नागरिकांच्या श्रद्धेवर जर असा डल्ला मारला जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातोय। धर्म, अध्यात्म, ग्रहदशा यांच्या नावाखाली आर्थिक जाळं टाकून सर्वसामान्यांना लुबाडण्याचा हा नवा ट्रेंड असल्याचीही चर्चा आहे। महाराष्ट्र ज्योतिष परिषद किंवा ज्या संबंधित संस्था आहे या अशा फेक ज्योतिषाचार्यांवरती निश्चित कारवाई करतील आणि त्या संदर्भाची एक आढावा बैठक घेण्याचं सूचना देखील मी संबंधितांना करणार आहे। ज्योतिष परिषदेचे सदस्य असलेल्या डॉक्टर नरेंद्रचार्य धारणे यांनीही या प्रकारासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली। भाविकांनी खऱ्या आणि खोट्या ज्योतिषाची खातरजमा करावी असं आवाहन त्यांनी केलंय। आता याच्यात एखादे ज्योतिषी जो आहे, जो तज्ज्ञ, ॲक्च्युली जे काही लोक ज्योतिषाकडे जातात त्यांना हे माहिती असलं पाहिजे का बाबा हा ज्योतिषी तज्ज्ञ आहे, अनेक वर्षापासून ज्योतिषशास्त्रात त्याचे एक प्रकारचे परिश्रम आहेत किंवा एक साधन आहे किंवा ज्योतिष विषयात अनेक वर्षापासून त्याचं नाव आपण ऐकतो आहे, याचा शहनिशा लोकांनी केली पाहिजे। योग्य आहे एखादा ज्योतिषी तुम्हाला गुंतवणुकीसाठी सांगतो आहे आणि तुम्ही ते करताय, हे मूर्खपणा असं मी शब्द त्याला वापरेल, कारण हे चुकीचं आहे। मोठ्या परताव्याचा आमिष, चमत्कारिक दावे आणि गोड बोलणं फसवणुकीच्या ह्या सापळ्यात सामान्य नागरिक सहज फसतात। त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी देखील केलंय। अशा तोतया आणि भापट्यांमुळे सामान्यांचं आर्थिक नुकसान तर होतच, पण श्रद्धा आणि विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा गुन्ह्यांकडे गंभीरपणे बघितलं जाईल अशी आशा आहे। कुंभनगरीमध्ये श्रद्धेचा महासागर उसळतो, पण त्या श्रद्धेलाच जर लालसेची किनार लागली तर फसवणूक करणाऱ्यांसाठी ते सर्वात मोठं हत्यार ठरतं। भविष्य, ग्रहदशा आणि पैसे डबल करण्याच्या नावाखाली नाशिकमध्ये कशा पद्धतीनं जाळं टाकलंय आणि ते किती भयंकर आहे हे पोलिसांच्या तपासात समोर येईलच। मात्र कुंभनगरीमध्ये लोक पाप धुण्यासाठी येतात, पण इथेच श्रद्धेच्या नावावर डल्ला मारणाऱ्यांची पाप कशा पद्धतीने वाढताय हे देखील या निमित्तानं समोर आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।